लक्ष्मण हाके यांना का बाजूला केलं मला माहीत नाही, पण मी काल त्यांच्याशी बोललो. खरं आहे की त्यांच्या कार्यकर्त्यावर हल्ले होत आहेत, प्रचंड मारहाण होत आहे. सरकारवरून ओबीसी मरत असताना कुठल्याही मदतीची सरकारची मानसिकता नाही. 7 ओबीसी तरुणांनी आत्महत्या केल्या आणि मराठा समाजांच्या काही कोडसाड मुलाकडून, सगळंच नाही, काही विचित्र पोरं आहेत की ते बेदम मारहाण केलेत. आता त्याचे आयडेंटिफाय झालेत. काही पण तरुण, कारवाई होताना दिसत नाही. कायदा हातात घेणं चुकीचं आहे. ठीक आहे, अधिकारासाठी लढणं आणि कायदा हातात घेणं, पण कायदा हातात घेऊन जी दादागिरी चालली आहे हे योग्य नाही. आणि विशेष करून बीडच्या मेळाव्यामध्ये हाकेंना का बोलवलं नाही? तो मेळावा काय सत्ताधारी लोकांचा मेळावा आहे? कारण त्या मेळाव्यामध्ये भुजबळ साहेब आणि धनंजय मुंडे आणि पडळकर उपस्थित राहणार आहे म्हणे. याचा अर्थ पुन्हा त्या ओबीसींना, या सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र करून जर मेळावा घेतला असता तर सरकार विरोधी समजता आला असता. पण सत्ताधाऱ्यांची तो मेळावा घेणं, नाही, चांगला घेतला निर्णय. कारण तिकडे संपूर्ण शेती उद्ध्वस्त होताना हा मेळावा घेणं योग्य नव्हतंच. तो निर्णय चांगला आहे, आम्ही स्वागत करतो आहे.